नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उपयुक्त असा विषय बघणार आहोत। तो म्हणजे RTE कायदा 2009 म्हणजेच राईट टू एज्युकेशन ॲक्ट। हा कायदा तुमच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने लागू केला आहे। चला तर मग सविस्तर माहिती घेऊया। काय आहे RTE कायदा, कोण पात्र आहे आणि कसं अर्ज करायचा आहे। RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन। 2009 साली भारत सरकारने हा कायदा लागू केला। भारतीय संविधानाच्या कलम 21A अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षणाचा हक्क दिला गेला। सरकारीच नाही तर खाजगी शाळांनाही हा कायदा लागू होतो। यामुळे गरीब, मागासवर्गीय आणि दुर्बल घटकातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळू शकतं। खाजगी शाळांमध्ये 25% जागा RTE कायद्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हा। खाजगी शाळांनी 25% जागा RTE अंतर्गत भराव्या लागतात। म्हणजे सर्व शाळेत 100% प्रवेश असतील तर त्यातील 25 जागा RTE साठी राखीव असतात। या विद्यार्थ्यांची फी, युनिफॉर्म, पुस्तक याचा खर्च सरकार करतं। मुलांना कोणताही खर्च न करता दर्जेदार शिक्षण मिळू शकतं। RTE अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पात्रता काय आहे? मुलाचं वय 6 ते 14 वर्षाच्या दरम्यान असावं। पालकाचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावं। SC, ST, OBC, विकलांग, अनाथ, शेतकरी, आत्महत्याग्रस्त इत्यादी प्राधान्य। यासाठी लागणारे कागदपत्र: जन्मतारीख, दाखला, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, जातीचा दाखला। अर्ज कुठे करायचा आहे? अर्ज प्रक्रियेबद्दल सांगायचं झालं तर RTE प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो। महाराष्ट्रासाठी अधिकृत वेबसाईट आहे RTE 25 admissions.maharashtra.gov.in। अर्ज करण्याचा कालावधी मर्यादित असतो। दरवर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान प्रवेश प्रक्रिया होते। ऑनलाईन फॉर्म भरून कागदपत्र अपलोड करायची असतात। शाळा निवड करता येते आणि लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश निश्चित होतो। समजा शाळांनी प्रवेश नाकारल्यास, जर शाळा RTE अंतर्गत प्रवेश नाकारते, फी मागते किंवा योग्य वागणूक देत नाही तर ती कायद्याने गुन्हा मानली जाते। अशा वेळी तुम्ही जिल्हा शिक्षण अधिकारी, RTE ग्रीव्हन्स पोर्टल किंवा RTE हेल्पलाईनवर तक्रार करू शकता। पालकांनी आपले हक्क ओळखले पाहिजेत। शाळा शिक्षणाचा अधिकार कोणाच्याही नाकारणाऱ्या स्थितीत नाही। मित्रांनो, शिक्षण म्हणजे फक्त अधिकार नाही, तो आपल्या मुलांचा भविष्य घडवण्याचा सर्वात मोठा आधार आहे। RTE कायद्याचा फायदा घ्या, योग्य माहिती मिळवा आणि गरजू पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवा। जर हे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे विसरू नका। धन्यवाद। शिक्षण हक्क आहे, दया नाही।